आपल्या गावाच्या आजूबाजूला अशी कितीतरी ठिकाणं असतात जी आपण रोजच्या धावपलीत कधी नीट पाहतच नाही, पण पावसाला आलं की याच जागांचं रूप पूर्णपणे बदलून जातं. आज आम्ही निघालोय अशाच एका ठिकाणी, गावापासून फारसं दूर नाही, पण निसर्गाच्या कुशीत लपलेलं एक सुंदर ठिकाण, झापडी धबधबा. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? तर आज आपण निघालोय झापडी धबधब्याच्या दिशेने आणि आजचा प्लॅन पूर्णपणे सिंपल असणार आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत इथं कशा प्रकारे याल हे सगळं काही तुम्हाला ह्या व्हिडिओ मार्फत बघायला भेटेल. म्हणजे झालं तर हा रूट कसा असणार आहे, तो ट्रेक कसा असेल आणि शेवटी हा वॉटरफॉल कसा दिसतोय हे सगळं काही तुम्हाला ह्या व्हिडिओत बघायला भेटेल. आणि आज माझ्यासोबत आहे जयेश. तर जयेश, आजचा क्लायमेट बघता आज आपल्याला व्हिडिओ कशा भेटतील? आजचा क्लायमेट बघूनच असं वाटतं की भारी व्हिडिओ भेटणार आपल्याला 100%. बघू आता कशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ भेटेल. तर जास्त टाइमपास नाही करत, चला निघूया. रस्ता जसं जसं पुढं जात होतं तसं तसं आजूबाजूचं जग मागे पडत होतं. रस्त्यावरचा चिखल, आजूबाजूची हिरवळ, डोंगरावरून वाहणारं पाणी आणि वातावरणातला तो पावसाळी गारवा सगळं काही सांगत होतं की आत्ता आपण निसर्गाच्या अगदी जवळ आलो. अखेर आपण झापडी गावामध्ये आलोय आणि इथून जवळपास आता आपल्याला 10 ते 15 मिनिटाचा ट्रेक असणार आहे. हा बघा, असा हा पायी मार्ग गेलाय. तर आपल्याला या साईडला आम्ही इथे पार्किंगला गाडी लावलंय. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हे बघा, इथे दुकानं पण आहे, ह्यांच्या खाली पण गाडी आपण लावू शकतो पार्किंगला. तर आम्ही इकडे लावले आता पार्किंगला आणि इथून आपल्याला पुढे चालतच जायचं आहे वॉटरफॉलपर्यंत. मी काय बोलते, जर इथं म्हणजे कोण बाहेरची पब्लिक वगैरे येत असेल तर त्यांची राहायची आणि खायची सोय होऊ शकते का इकडे? अच्छा, मग जेवण वगैरे आपल्याला भेटेल असं सांगितलं तर? नाही ना. अच्छा, मग आपल्याला जर काय दुकानातून घ्यायला झालं तर इथून आपल्याला भेटू शकतं ना सगळं थंड वगैरे? इकडे पण आपल्याला सर्व काही भेटून जाईल. म्हणजे चिप्सचं पॅकेट वगैरे झालं तर आपण इथून घेऊ शकतो. खायचं वगैरे झालं तर इथून आपल्याला भेटू शकते. फक्त एक आहे, इथं राहायची आणि प्लस जेवण वगैरेची सोय नाही आहे. तर येत असाल तुमच्यासोबत जेवण वगैरे कॅरी करा आणि खाण्यापिण्याचं इथं तुम्हाला भेटून जाईल, म्हणजे स्नॅक्स वगैरे झालं तर. झापडी धबधब्याला यायचं झालं तर कसं याल? पेन तालुक्यातील हा एक सुंदर धबधबा आहे. मुंबई गोवा हायवेपासून अगदी हाकेच्या अंतरावर. कोंडवी वॉटरफॉल सर्च केलात की सरळ तुम्ही याच्या बेस विलेजपर्यंत येऊन पोचाल. इथं अक्षरशः रस्ता झालाय, आधी नव्हता रस्ता. तर मला तर वाटतंय जो आपण खालून रस्ता बघितलेला ना, तो ह्या साईडीतून वॉटरफॉलपर्यंत चाललाय वाटतं. आता आपण एका टर्नवर आलोय रस्त्याचा. हा जो सिमेंटाचा रस्ता दिसतोय ना, इथूनच एक म्हणजे असा डाव्या साईडला रस्ता गेलाय, तो धबधब्याकडे जातोय. आणि त्याचा एक लँडमार्क बघायला गेलास ना तर हा बघा, हा मोठावाला झाड, ह्याला तुम्ही बघून, आणि हा बघा, हा असा यू टर्न आहे, प्रॉपर यू टर्न आहे, याला बघून तुम्ही पुढे येऊ शकताय. पहिल्यांदा तो आवाज अगदी हलका होता, पण प्रत्येक पावलोगणिक तो आवाज वाढत होता. आणि मग आम्ही त्या जागेच्या अगदी जवळ पोचलो.
व्हिडिओच्या नादात एवढं बेकार आपटलो ना, चांगलंच लागलं. हा बघा डेंजर. हा भाई कंटेंट साठी व्हिडिओ चालू ठेवले यांनी. काय बोलणार हो? लागला चांगलाच. पण यार खरंच म्हणजे व्हिडिओच्या मार्फत आपल्याला हा जो वॉटरफॉल बघायला भेटतोय ना, त्यापेक्षा इथं राहून हा वॉटरफॉल अनुभवायला ना एक वेगळंच फिलिंग्स आहे. काही क्षण इथे शांत बसल्यानंतर एक गोष्ट नक्की जाणवते. निसर्गाला सुंदर दिसण्यासाठी कशाची गरज नसते. तो जसा आहे तसा सुंदर आहे. आणि म्हणूनच आपल्या गावातल्या, आपल्या परिसरातल्या अशा छोट्या छोट्या ठिकाणांची गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवणं मला नेहमीच आवडतं. कारण फिरण्यासाठी ना नेहमी दूर जाण्याची गरज नसते. कधी कधी आपल्याच जवळचं जग आपल्याला पूर्णपणे आश्चर्यचकित करून जातं. आणि झापडी धबधबा याचंच एक सुंदर उदाहरण आहे. म्हणूनच जर तुम्हाला अशाच निसर्गाच्या जवळ जाणाऱ्या वाटा आवडत असतील तर हा प्रवास तुमचा इथंच थांबू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निसर्ग जपा आणि निसर्ग अनुभवत राहा.